नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात? मस्त असताना अशा आशा कर. तर आज आहे उरूस. तर आम्ही जिथे राहतो तिथे उरूस आहे. आमच्या गावाकडे यात्रा म्हणतात, जत्रा म्हणतात, इथं उरूस म्हणतात. तर आज आहे उरूस आणि मी करत आहे पुरणपोळ्या. म्हटलं चला आज पुरणपोळ्यांचं नैवेद्य देवालाही दाखवावं आणि आपल्याही देवांना होईल. आणि इथं ज्या एरियात आपण राहतो त्या एरियात जर आपल्या देवाची मंदिर असेल तर उरूस असेल तर आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. कारण आपली ती एक पारंपरिक पद्धत आहे. जरी आपण कुठेही बाहेरच्या गावी राहत असलो तरी पण देव सगळे एकच असतात. त्यामुळे माझी सासूबाई म्हटल्या की तू जिथं राहते तिथं आहे तर निवड दाखव. तर म्हणून मी डाळ शिजायला घातली होती आणि डाळीचा नैवेद्य बनवला होता. म्हटलं डाळपोळी बनवली, मुलं पण खातील आणि देवाला पण नैवेद्य होईल. आपण जिथे राहतो त्या देवांना तर नैवेद्य झालाच पाहिजे, नाही का? म्हणून मी घेतलं होतं इथं पुरणपोळ्या करायला. तर इथं पुरणपोळ्या बाकीचं बरंच झालं होतं, फक्त पोळ्याच वाटायच्या राहिल्या होत्या. तर संध्याकाळी नैवेद्य दाखवायला जायचं होतं म्हणून म्हटलं चला पोळ्याच करून घ्या. इथं काय वाव, काय टंब फुगली, जणू काय बिनकुळी फुगल्यागत. आणि नवरा तर एवढासा भारी स्वयंपाक करून नावच ठेवणार. कारण नवऱ्याला कधीच बायकोनी केल्याच्या हातचा स्वयंपाक आवडत नसतो. लोकांच्या हातचा स्वयंपाक आवडतो पण बायकोच्या नाही. तर इथं बघू शकता इतकी मस्त पोळी बनवली, किती टंब फुगली. आणि नवरा मला म्हणायचा की ह्याला त्याला म्हणायचं माझ्या बायकोला स्वयंपाकच येत नाही. आता कोणत्या ह्यानी सांगता येईल की मला स्वयंपाकच येतो का नाही? तुम्हाला दिसतं आहे का मला नाही येत स्वयंपाक? बरोबर आहे ना? तर आपण कितीही भारी बनवलं तरी नवऱ्याला कौतुक करावं असं वाटत नाही. कारण नवऱ्याला कमीपणा वाटतो. बायकोचं कौतुक करणं म्हणजेच कमीपणा. माझ्या बाबतीत तर तसंच होतं. इथं बघू शकता मी किती मस्त अशी टंब फुगलेली पोळी केली आणि मुलांनी अशी पोळी पाहिली तर खूप आनंद होतो. आणि इथे बघितल्या तर गावाकडल्यासाठी मोठे असं पोळपटवरून पोळी बनवायची. ते छोट्या छोट्या नाही. आपण जरी शहरात राहत असलो तरी आपली गावाकडली सवय सोडायची नाही. बरोबर आहे ना? कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.